चलो, तो इसमें का 8 मार्क का पहला एक कविता का पोर्शन हमने कंप्लीट कर लिया। अब दूसरा इसके कविता के आधार पर जो क्वेश्चन पूछे जाते हैं, तो उसके नीचे 1-2 मार्क्स का क्वेश्चन जो है वो भी पूछा जाता है। ठीक आहे. त्याच्यातील हा एक प्रश्न, खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताच धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हमरत धावे. या ओळीचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. आता रसग्रहण म्हणजे काय? आता एक गोष्ट लक्षात घ्या, रसग्रहण असेल किंवा काव्य सौंदर्य असेल, ठीक आहे, याचा अर्थ आपल्याला त्या ओळींचा अर्थ जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. मग यामध्ये वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्तपणे विठ्ठलाच्या धावा करतात. त्यासाठी ते विविध दृष्टांत देतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्याजवळ धावून जाते, त्याला मायेने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे. आईप्रमाणे तूही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात व्याकुळ होऊन धावत ये. हा झाला त्याचा अर्थ. पुढच्या प्रश्नामध्ये आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. आता याच्यामध्ये प्रमाण भाषेचा वापर आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आणि प्रमाण भाषेचा वापर केला तरच आपल्याला जे आहे ते मार्क पैकीच्या पैकी मिळतील, ही गोष्ट लक्षात घ्या. मले तुले टाक उतरेले असली भाषा चालणार नाही. ठीक आहे. चला, तर आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. आईसारखीच मयाळू आईच असे म्हणतात. मग ती आई कुणीही असो, प्राणी असो की पक्षी असो, तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेच. त्याचप्रमाणे प्रस्तुत अभंगात आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव महाराज सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अति व्याकुळ होऊन त्याला वाचवते. प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव महाराज सांगतात, एखाद्या गायीचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओरडत असेल तर ती माता म्हणजेच गाय त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलात वणवा लागला असेल तर एखाद्या हरणीचे पाडस त्यात सापडले असेल तर ती हरणी त्याच वाचवण्यासाठी अंती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू गटातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. त्यानंतर संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदानं स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे का, प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. मी सर्वस्वी तुझा अंकित झालेलो आहे. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावून येते. त्याचप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेस अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात. संत नामदेव महाराज सांगतात, त्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई धावत येते. घाटातून जमिनीवर पडलेल्या पिल्लासाठी पक्षीने धावून येते. भुकेलेल्या वासरासाठी गाय धावून येते. जंगलातील वणव्यामध्ये सापडलेल्या पाडसासाठी हरणी चिंतित होते, ती धावून येते. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यात धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली आई मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाचे व्याकुळतेने वाट पाहत असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याचप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने माझ्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वराची विनंती करतात. चला, यातील शेवटचा प्रश्न जो आहे तो घेऊ आपण. प्राण्यांचा आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरी जे काही प्राणी वगैरे असतील त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव जो आहे तो व्यक्त करायचा आहे. ठीक आहे. तर घार ओढते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे कोणत्याही प्राण्याची, पशुची आई
पक्ष्याची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकुळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या, ती आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेक वेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीण आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेक वेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्यावर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो, पशु असो, आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते. चलो, तो यहाँ पर हमारा ये क्वेश्चन भी पूरा हो गया. अब 2 लाइनर का जो क्वेश्चन है उसको आप सॉल्व कर सकते हैं. वो कोई हार्ड क्वेश्चन नहीं होता. ठीक है, एकदम सीधा सीधा क्वेश्चन जो है वो होता है. देखो जिस तरह से यहाँ पर परमेश्वराचे दास आता कोण आहे, ठीक आहे, ते आपल्याला माहीत आहे. मेघाला विनवणी करणारा कोण? चातक पक्षी. ठीक आहे. तर हे या पद्धतीनं असे साधे साधे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट समजून घ्या, व्यवस्थित त्याच्यावर फोकस करा आणि जे काही शेवटचे प्रश्न आपण घेतलेले आहेत हे जर तुम्हाला ऐकताना म्हणजे लिहायचे असतील तर काय करायचं, व्हिडिओला थोडंसं तुम्ही त्याची स्पीड कमी करा व्हिडिओची. म्हणजे काय होईल की तुम्हाला ते क्लिअर ऐकायला येईल आणि शांततेने जर लिहावंसं वाटलं तर तुम्हाला ते लिहिता येईल.